हॅलो फ्रेंड्स, आज आपण एक स्टॉक बघणार आहोत आणि स्टॉकचं नाव आहे एस्कॉर्ट कुबोटा. तर हा इथे एस्कॉर्टने एक 4300चा हाय केला होता, हाय मारला होता आणि त्याच्यानंतर तो चांगल्यापैकी करेक्ट झालेला आहे आणि इथं त्यांनी लो मारला होता 2800चा बऱ्याच दिवसाच्या कन्सल्टेशन नंतर. आणि खाली एक इनवर्स हेड अँड शोल्डर बनवला होता आणि या इनवर्स हेड अँड शोल्डरचं आत्ताच काही दिवसापूर्वी ब्रेकआउट दिलं होतं आणि ब्रेकआउट दिल्यानंतर एक स्टॉक मात्र एका दिवसाची चांगली रॅली होती, 4100पर्यंत गेला होता, पण तो काही सस्टेन झाला नाही आणि स्टॉक खाली आलेला आहे. आणि आता जिथं त्यांनी ब्रेकआउट दिला त्या लेवलला तो ट्रेड करतो आहे. 3643ला सध्या त्याचं करंट प्राईज आहे. तर मला असं वाटतं आता हा जो 3600चा जो भाव आहे त्याच्या मात्र तो खाली जाणार नाही, कारण की इथं त्याला खूप चांगल्यापैकी सपोर्ट भेटलेला आहे. आणि त्याचा RSI पण आपण जर बघितलं तर RSI पण अबव 50 आहे. RSI कंटिन्युअसली अपट्रेंडमध्ये आहे. तर याचं जर आपण टार्गेट बघितलं तर हा इथून जेव्हा जाईल तेव्हा नॉनस्टॉप हा 4300पर्यंत सहज जाऊ शकतो. हे अशा पद्धतीने आपण त्याचं जर टार्गेट काढलं तर हे 4300पर्यंत येते. तर स्टॉकचं नाव आहे एस्कॉर्ट कुबोटा आणि करंट प्राईस 3643ला ट्रेड करतो आहे.